आचार्य उमास्वामी विरचित तत्वार्थ सूत्र किंवा मोक्षशास्त्र. भेतारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र हाच काय आहे तर मोक्षाचा मार्ग किंवा ह्या तिन्हींची एकताच मोक्षाचा मार्ग आहे. ह्याच्यामधलं म्यूट करा. ह्याच्यामधलं एक एक असेल तर त्याद्वारे आपल्याला मोक्षाची प्राप्ती होणार नाही. तर तिथं काय पाहिजे, ह्या तिन्हींची एकता पाहिजे. सम्यक शब्द काय सांगतो? सम्यक शब्द आपल्याला कशाचं म्हणजे काय दाखवून देतो? सम्यक शब्द हां सांग. सम्यक शब्द सम्यक शब्द आहे त्याचा अर्थ तिथं काय होतो की आता इथं मिथ्यात्व नाही किंवा जे वस्तूचं स्वरूप जसं आहे तसं आपल्याला तिथं श्रद्धान झालेलं आहे. म्हणजे ते श्रद्धान आता कसं आहे तर जसं वस्तूचं स्वरूप आहे तसं तिथं काय झालेलं आहे, आपला पक्का निर्णय झालेला आहे. मग आजपर्यंत काय होतं, तिथं सम्यक शब्द नव्हता. म्हणजे श्रद्धांतर होतं आपल्याकडे किंवा आहे, श्रद्धा आहे, ज्ञान आहे, चारित्र आहे, पण आजपर्यंत आपल्याकडे सम्यक हा शब्द तिथं नव्हता. किंवा म्हणजेच काय होतं तर आपलं श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र सम्यक नव्हतं. सम्यक नव्हतं म्हणजे कसं होतं किंवा कसं आहे? मिथ्या. हां, मिथ्या आहे. म्हणजे मिथ्या श्रद्धान आहे, मिथ्या ज्ञान आहे आणि मिथ्या चारित्र. म्हणजेच काय होतं तर आपली मान्यता जसं वस्तूचं स्वरूप आहे तशी नव्हती किंवा नाही. म्हणजे आपल्याला हे कळत होतं की असे 7 तत्व आहेत, देवशास्त्र गुरु आहेत, पण पक्क श्रद्धान हे नसल्यामुळं तिथं जे जे काही ज्ञान असेल किंवा जे जे तिथं काही चारित्र असेल तर ते सगळं काय म्हटलं जातं, तिथं मिथ्या म्हटलं जातं. मग आता इथं सम्यक शब्द जेव्हा आला म्हणजेच तिथं काय झालंय की सम्यक शब्द सांगतो की तिथे आता मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र राहिलेलं नाही. मग असं सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्राची एकता हेच काय आहे तर मोक्षाचा मार्ग आहे. मग आता मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान, मिथ्या चारित्रामध्ये आपण काय समजत होतो? प्रत्येकाचा खुलासा कोण सांगतंय? म्हणजे मिथ्या दर्शन काय कशाला म्हटलंय, मिथ्या ज्ञान कशाला म्हटलंय आणि मिथ्या चारित्र कशाला म्हटलंय. म्हणजे हे पण लक्षात आलं पाहिजे की काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे ते कळल्यानंतर काय चुकीचं आहे त्याची पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग आपण त्याच्यापासून काय करणार, दूर जाण्यासाठी प्रयत्न करणार किंवा त्याचा त्याग करण्याचा तिथं प्रयत्न आपल्याकडून होणार. हां, म्हणजे जे जसं नाही तसा आपल्या मनामध्ये विश्वास किंवा तसं श्रद्धा नसणं तर ते काय आहे, मिथ्या दर्शन म्हटलंय. कस्तुरी सांगते का? सम्यक दर्शन म्हणजे काय तर जे जसं वस्तूचं स्वरूप आहे तर तसं स्वरूप, त्याचा निर्णय आपल्यामध्ये होणं किंवा तसं श्रद्धान आपल्यामध्ये उत्पन्न होणं म्हणजेच काय आहे तर सम्यक श्रद्धान किंवा सम्यक दर्शन म्हटलेलं आहे. मग ह्याच्या उलट मिथ्या दर्शन काय सांगितलंय? मिथ्या म्हणजे काय, जसं नाही तसं समजणं. मग तिथं काय सांगितलं की वस्तूचं स्वरूप जसं आहे तसं जाणत नाही, जसं नाही तसं त्याच्यावर काय करतो, श्रद्धान ठेवतो किंवा तसा तिथं विश्वास उत्पन्न होतो, तर त्याला म्हटलंय मिथ्या दर्शन. मग ह्याच्यासाठी उदाहरण आपण घेतलं की सम्यक दर्शन म्हणजे म्हणजे शरीर आणि आत्मा ह्याच्यामध्ये काय केलंय, भेदविज्ञान झालेलं आहे. म्हणजे माझं काय आहे आणि माझं काय नाही ह्याच्यामध्ये तिथं पक्का निर्णय, पक्का विश्वास उत्पन्न झालाय, तर ते काय आहे, सम्यक दर्शन म्हटलं आहे. आणि मिथ्या दर्शनमध्ये काय आहे तर 2 वेगवेगळ्या जातीची द्रव्य आहेत. म्हणजे आता शरीर उद्गल द्रव्य, जीव आहे ज्ञानदर्शन स्वरूपी, आणि अशा ह्या 2 द्रव्यांना एकत्रितपणे मी समजतोय. मग हे बरोबर आहे का चूक आहे? जसं आहे तसं मानतोय का आपण? मानत नाहीये. म्हणून तिथं काय म्हटलंय, मग हे मिथ्या दर्शनाचं उदाहरण काय म्हटलंय, 2 द्रव्यामध्ये एकपणाचा भाव किंवा शरीरामध्ये एकपणा, मी म्हणजेच जीव किंवा शरीर म्हणजेच मी, अशी जी मान्यता, तर ते काय झालं, मिथ्या दर्शन. म्हणजेच काय, जसं आहे तसं मानत नाही. म्हणजे जसं नाही तसं मानतो, तसा विश्वास ठेवतो, तर ते झालं मिथ्या दर्शन. मग सम्यक दर्शनामध्ये आपण काय बघितलंय, जसं आहे तसं किंवा देवशास्त्र गुरूंनी सांगितलंय तसं त्याच्यावर आपलं पूर्ण श्रद्धा. मग तसंच आपल्याला ज्ञान असणं किंवा त्यालाच जे आहे ते जाणणं, जसं सांगितलंय तसं समजून घेणं,
तर हे आहे सम्यक ज्ञान. आणि मिथ्या ज्ञानामध्ये काय येणार? मुळात आपलं काय चुकलंय? मान्यता चुकीची आहे. काय? जसं आहे तसं मानतच नाही आहे किंवा तसं स्वीकारलं नाही आहे. मग त्याच्याबद्दलचं जे जे काही ज्ञान असेल तर ते ज्ञान काय झालं? मिथ्या ज्ञान. मग आता शरीराला मी मानलंय, मग तिथं काय झालं? हे शरीर माझं, हे शरीर असं, हे शरीराबद्दलचं जे जे ज्ञान आहे तर ते सगळं ज्ञान काय म्हटलं जाणार तिथं? मिथ्या ज्ञान म्हटलं जाणार. आता सम्यक चारित्र्य कशाला म्हटलंय? चारित्र्य म्हणजे आचरण किंवा क्रिया किंवा त्याच्यामध्ये अनुभव घेणं, म्हणजे हे सगळं कशामध्ये येतं? चारित्र्यामध्ये येतं. सम्यक चारित्र्य म्हणजे काय? आपण जसं आपलं श्रद्धान सम्यक आहे, ज्ञान सम्यक आहे, म्हणजे आता जसं वस्तूचं स्वरूप आहे तर त्या वस्तूच्या स्वरूपाला धरून आपलं आचरण असणे, तर त्याला म्हटलेलं आहे सम्यक चारित्र्य. मग आता सम्यक दर्शनामध्ये आपलं श्रद्धान काय झालेलं आहे? जसं वस्तूचं स्वरूप आहे तसं आपण श्रद्धान केले, तसंच आपलं ज्ञान आहे. मग आपलं आचरण कसं असणार? तर त्या ज्ञानाप्रमाणे, त्या श्रद्धेप्रमाणेच आपल्या क्रिया सगळ्या होत जाणार. म्हणजे तिथं क्रियासुद्धा कशी असणार? मग सम्यक. म्हणजे आता काय? मी जीव आहे, मग जीवाबद्दलचं ज्ञान काय? जीव आहे हे श्रद्धान झालं. मग त्याचं ज्ञान काय आहे? मी ज्ञानदर्शन स्वरूपी आहे. म्हणजे असं सगळं आपल्याला जीवाबद्दलचं जे ज्ञान आहे. मग जीवाला काय लागतं? जीवाला खायला प्यायला लागतं का? जीव अन्नावर जगणारा आहे का? जीवासाठी पैसा गरजेचा आहे का? शरीर गरजेचं आहे का? तर हे सगळं मला लागत नाही, हा तिथं निर्णय आहे श्रद्धेमध्ये. आणि मग त्यामुळं ह्या गोष्टींमुळं मी सुखी असं तिथं मान्यता नाही. उलट ह्या सगळ्या गोष्टी माझ्या दुःखाला कारण आहेत अशी तिथं काय आहे? तर श्रद्धा उत्पन्न झाली. आणि त्यामुळं तिथं ह्या सगळ्या गोष्टींपासून सुख नाही, तर सुख कशात आहे? तर माझ्यामध्ये सुख आहे. मग स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये राहण्यासाठी तिथं जे जे आपण प्रयत्न करणार, ज्या ज्या क्रिया आपल्याकडून तिथं होणार, तर त्या क्रियांना काय म्हटलेलं आहे? सम्यक चारित्र्य असं म्हटलेलं आहे. आणि मग आता मिथ्या चारित्र्यामध्ये काय येणार? ह्या शरीराला आपण काय मानतोय? मी मानतोय. म्हणजे श्रद्धान हे शरीर म्हणजे मी, ज्ञान तसंच की मला हे खाल्ल्यानंतर सुख मिळतंय, ह्या शरीराला अनुकूलता जी असेल त्या गोष्टी पुरवल्या तर तिथं मला सुख वाटतंय, असं ज्ञान आहे. आणि त्यामुळं मग आपण चारित्र्य म्हणजे काय? आचरण काय करतोय? त्या गोष्टी मिळवण्याचा तिथं प्रयत्न करतोय किंवा ज्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतो त्या गोष्टींना दूर करण्यासाठी प्रयत्न करतोय. 5 इंद्रियांचे भोग पाहिजे तसे मिळवण्यासाठी तिथं प्रयत्न करतोय किंवा मग त्या इंद्रियांचे भोग मिळवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या वाटतात त्या गोष्टींना तिथं मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. मग ह्या ज्या क्रिया आहेत, मग ह्या क्रिया काय आहेत? मिथ्या चारित्र्य म्हटलेलं आहे. कुठल्या अपेक्षेने म्हटलेलं आहे? की ह्या गोष्टींमुळं किंवा ह्या क्रियांमुळं मी सुखी अशा मान्यतेने त्या गोष्टी जर आपण केल्या तर तिथं ते मिथ्या चारित्र्य म्हटलेलं आहे. आता सम्यक दृष्टी पण ह्या क्रिया करताना दिसतोय, स्वयंपाक करताना दिसतोय, जेवताना दिसतोय, काहीतरी सगळी घरातली कामं करताना दिसतोय, व्यवसाय करताना दिसतोय. मग त्याच्या क्रियेला काय म्हटलं जाईल? तिथं मिथ्या चारित्र्य म्हटलं जाईल का? तिथं त्या सगळ्या क्रिया ज्या मिथ्या दृष्टी करतोय त्याच क्रिया सम्यक दृष्टी जीव पण करताना दिसतोय. पण मिथ्या दृष्टीचं जे चारित्र्य आहे किंवा त्या क्रिया करतानाचा त्याचा जो भाव आहे तो भाव आणि सम्यक दृष्टी पण त्याच क्रिया करत असतानाचा त्याचा भाव, ह्या दोघांच्या भावामध्ये काय आहे? फरक आहे. त्यामुळं क्रिया जरी बाहेरून समान दिसत असल्या तरी अंतरंगामध्ये जे भाव आहेत तर ते भावालाच तिथं सम्यक चारित्र्य आणि मिथ्या चारित्र्य हे नाव येणार. सम्यक चारित्र्यवाल्या जीवाचे भाव काय असणार? समजा तो स्वयंपाक करतोय, त्याचे भाव काय असणार? तर मी ह्या अन्नावर जगणारा नाही, पण आता हे काय आहे? तर संयोग आहे, शरीर आहे, त्याच्यासाठी ह्या सगळ्या किंवा जबाबदाऱ्या आहेत, त्याच्यासाठी हे करावं लागतंय. आणि ते करावं लागतंय ते सुद्धा मी करणारा नाही, तर मी फक्त ह्या गोष्टींना जाणणार आहे, मी ह्याच्यावर जगणारा नाही किंवा ह्याच्यामुळं मी सुखी आहे असं नाही. ह्या सगळ्या तिथं काय आहेत? आतमध्ये मान्यता किंवा तसे त्याचे विचार आहेत. आणि त्यामुळं तिथं काय म्हटलेलं आहे? ते सगळे त्याचे विचार किंवा त्याच्या क्रिया सम्यक चारित्र्य असं म्हटलेलं आहे. आणि मिथ्या दृष्टी जीवाच्या काय? हे केलं तर मला जास्त बरं, मला हे आवडतं किंवा ह्याला हे आवडतं, हे खाल्लं तर मला छान जेवण जाईल किंवा हे जर नाही केलं तर मला मग आज जेवण जाणार नाही, हे माझ्या आवडीचं नाही किंवा असे कपडे असले तर मला
छान वाटतं किंवा मी हे छान कपडे घातल्यावर मला छान दिसतो मी, असं जे काही आपल्याला त्या बाहेरच्या गोष्टीवरून मी सुखी किंवा मी दुःखी अशा मान्यता करत करत त्या क्रिया केल्या जातात. म्हणजे तिथं भेदविज्ञान नाही आहे. ह्या क्रियामुळं मी सुखी अशी मान्यता आहे आणि त्यामुळं त्या मान्यतेमुळं त्या सगळ्या क्रियांना मिथ्याचारित्र असं नाव पडलंय किंवा त्याला मिथ्याचारित्र म्हटलं जातं. चारित्र आणि सम्यक चारित्र म्हणजे क्रिया तर बाहेरून आपल्याला समान दिसत आहेत किंवा तिथं सम्यक दृष्टी पण पूजा करताना दिसतोय, मिथ्या दृष्टी पण पूजा करताना दिसतोय. म्हणजे आपल्याला बाहेरून कळणार नाही बरं का कोण सम्यक दृष्टी आहे कोण मिथ्या दृष्टी आहे. फक्त समजून घेण्यासाठी आपण उदाहरण म्हणून असं घेतोय. शेवटी ज्याच्या त्याच्या अंतरंगातून ज्याचं त्याला माहीत असतं. पण एक उदाहरणासाठी की मिथ्या चारित्र आणि सम्यक चारित्र कसं तिथं आपल्याला फरक करायचा आहे. तर तिथं सांगितलं की सम्यक दृष्टी पण पूजा करतोय आणि मिथ्या दृष्टी पण पूजा करतोय. अगदी आपल्याला दोघंही भक्तिभावाने पूजा करताना दिसत आहेत, पण तिथं अंतरंगामध्ये दोघांच्या मनामध्ये जो काही भाव आहे तर त्या भावामध्ये तिथं फरक असणार आहे. जो मिथ्या दृष्टी आहे त्याचा भाव काय असणार की ह्याच्यामुळं मी जर शुभक्रिया किंवा षटक्रिया केल्या तर त्याच्यामुळं मला पुण्य मिळेल, त्याच्यामुळं मला सगळं सुख मिळेल किंवा मला पुढं स्वर्गात जायला मिळेल. किंवा अजून दुसरी पण मान्यता आहे. काय मान्यता आहे दुसरी की ह्या शुभक्रियांमुळे माझ्या कर्माची निर्जरा होईल आणि मला मोक्ष मिळेल, अशी पण मान्यता आहे. त्यामुळं तो अगदी भक्तिभावाने पूजा वगैरे करताना दिसतोय. पण अंतरंगामध्ये भेदविज्ञान नाही आहे की ह्या सगळ्या क्रिया करणं सुद्धा काय आहे माझं काम नाही. मी तर काय आहे फक्त जाणणार आहे, पण फक्त जाणण्यामध्ये माझं लक्ष लागत नाही किंवा तिथं शुद्ध स्वरूपामध्ये मी राहू शकत नाही. त्यामुळं मला आता इथं शुभाचं अवलंबन घ्यावं लागतंय. शुभक्रिया करणं हे माझं कर्तव्य नाही आहे, कळतंय का असं तिथं. किंवा ह्या शुभक्रियांमुळं मला मोक्ष मिळणार नाही, ह्या शुभक्रियांमुळं मला माझ्या कर्माची निर्जरा होणार नाही. तर उलट काय आहे हे शुभकर्म किंवा हे शुभभावसुद्धा मला ह्या संसारालाच कारण करणार आहेत किंवा ह्याच्यामुळं मी ह्या संसारातून न सुटता उलट अजून ह्या संसारातच अडकणार आहे. अशा मान्यतेने तो तिथं शुभक्रिया करतोय. दोघांच्या क्रिया समान दिसत आहेत, भले त्या संसारातील असतील किंवा धर्मातील असतील, पण अंतरंगामध्ये जी मान्यता आहे तर त्या मान्यतेवरून त्या क्रियेला सम्यक किंवा मिथ्या चारित्र असं म्हटलेलं आहे. अजून आपण काल हे एक बघितलं होतं की आता हा जो मोक्ष मार्ग सांगितलाय, काय सांगितलंय सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग, म्हणजे ह्या तिघांची एकताच मोक्ष मार्ग आहे. किंवा मोक्ष म्हणजे काय तर खरं अविनाशी विशिष्ट असं सुख जे आपल्याला ह्या मार्गात गेल्यानंतर मिळणार आहे. मग हा मार्ग सुद्धा किती प्रकाराने सांगितलाय तर 2 प्रकाराने सांगितलाय. कुठला कुठला, एक पहिला सांगितलाय व्यवहार मोक्ष मार्ग आणि दुसरा आहे निश्चय मोक्ष मार्ग. मग ह्या दोन्हींची सांगड असली पाहिजे. नुसता एक निश्चय मोक्ष मार्गच आपल्याला महत्त्वाचा आहे तर मग व्यवहार मोक्ष मार्ग कशाला करायचा आहे किंवा मग कशाला ह्या षटक्रिया करायच्या आहेत, नुसत्या आत्म्यालाच आपण जाणत राहूया किंवा त्याद्वारेच आपण मोक्ष मिळवूया असं म्हटलं तरी सुद्धा आपल्याच्याने ते होणार नाही. म्हणजे तिथं ह्या व्यवहार मोक्ष मार्गाची सुद्धा जोड गरजेची आहे. कशासाठी गरजेची आहे, निश्चयाची गाडी पकडण्यासाठी अगोदर व्यवहाराची गाडी पकडणं गरजेचं आहे. म्हणजे निश्चयापर्यंत पोहोचण्यासाठी व्यवहार मोक्ष मार्गाचं अवलंबन घेणं गरजेचं आहे. म्हणजे आता ह्याच्यासाठी उदाहरण म्हणून बघायचं म्हटलं तर समजा आपल्याला दिल्लीला जायचंय आणि आपण राहतोय कुठं, एका खेड्यामध्ये राहतोय. आता खेड्यामध्ये राहतोय आपण, जायचंय आपल्याला दिल्लीला, पण आपल्या गावातून गाडी आहे का दिल्लीला जाण्यासाठी? आपण ट्रेन पकडू शकतोय का विमान पकडू शकतोय? त्याच्यासाठी आपल्याला कुठं जावं लागणार आहे, जंक्शन जिथं असेल किंवा जिथून ती ट्रेन मिळते पुणे मुंबई अशा कुठल्या तरी स्टेशनवर किंवा त्या ठिकाणी त्या गावाला पहिल्यांदा आपल्याला जावं लागेल. मग आपण जाताना पहिल्यांदा कुठं जाणार, पहिल्यांदा त्या जंक्शनच्या ठिकाणी जाणार. समजा दिल्लीला जायचंय तर कुठे कुर्डवाडीला जाणार किंवा कुठे पुण्याला जाणार, दिल्लीला जाणार. म्हणजे जिथं जिथं आपल्याला सोयीचं जवळ जे गाव असेल त्या गावावरून आपण दिल्लीची ट्रेन पकडणार. मग त्या गावाला जाणं आपलं ध्येय आहे का? म्हणजे समजा आता आपल्याला मुंबईवरून ट्रेन पकडायची, कशासाठी, दिल्लीला जाण्यासाठी. मग मुंबईला जाणं आपलं ध्येय आहे का? आपलं ध्येय काय आहे, दिल्लीला जाणं ध्येय आहे. पण दिल्लीला जाण्यासाठी, दिल्लीला पोहोचण्यासाठी अगोदर मुंबईला जाणं आवश्यक आहे, कारण मुंबईवरून आपल्याला गाडी मिळणार आहे.
आपल्या गावातून गाडी मिळत नाही. मग मुंबई हे काय झालं, मुंबईपर्यंत जाणं ह्याला म्हटलेलं आहे व्यवहार मोक्ष मार्ग. उदाहरणासाठी सांगते बरं का, मुंबईपर्यंत जाणं आपलं ध्येय नाही मुंबई, तरी सुद्धा मुंबईला गेल्याशिवाय आपल्याला दिल्लीची ट्रेन मिळणार नाही, म्हणून मुंबईला पोहोचणं ह्याला काय म्हटलेलं आहे, व्यवहार मोक्ष मार्ग म्हटलेला आहे. आणि आता मुंबईला पोहोचल्यानंतर मुंबई आपलं ध्येय म्हणजे आहे का, नाही. त्यामुळे तिथं पोहोचलं म्हणजे तिथंच जर आपण रमलो तर आपण दिल्लीला पोहोचणार नाही. मग मुंबईवरून आपल्याला काय करायचंय, दिल्लीची ट्रेन पकडायची. आणि हे दिल्लीला पोहोचणं म्हणजे काय आहे तर, किंवा दिल्लीची ट्रेन पकडणं हा निश्चय मोक्ष मार्ग आहे. दोन्हीतला फरक समजला. आपल्या गावातून डायरेक्ट ट्रेन नाही आहे, मग आपल्याला कुठं जायचं आहे, जिथून दिल्लीची ट्रेन मिळेल अशा गावाला जाणं, तिथंपर्यंत जाणं हा काय झाला तर व्यवहार मोक्ष मार्ग. म्हणजे तिथंपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, पण तिथं राहणं किंवा ते ठिकाण आपलं ध्येय नाही. तिथून आपल्याला जिथं पुढं जायचं आहे ती गाडी तिथं मिळत असल्यामुळे तिथं जाणं गरजेचं आहे. म्हणजे तिथून दिल्लीची ट्रेन पकडणं आणि दिल्लीला पोहोचणं हे आपलं ध्येय आहे. मग व्यवहार मोक्ष मार्गाचा अवलंबन घेऊन त्याच्याद्वारे आपण निश्चय मोक्ष मार्गाचे अवलंबन करून मग मोक्षाला पोहोचणार. म्हणून तिथं काय सांगितलंय की निश्चयाबरोबर व्यवहार पण तेवढाच गरजेचा आहे, किंवा ह्या दोघांची सांगड हे काय आहे तर मोक्ष मार्गाला नेणारी आहे. मग आता व्यवहार मोक्ष मार्ग कशाला म्हटलेला आहे तर 7 तत्वांचं श्रद्धान. काय सांगितलंय पहिल्यांदा, आता व्यवहार मोक्ष मार्ग समजून घेऊया. काय सांगितलंय, 7 तत्वांचं श्रद्धान किंवा 7 तत्व कुठली आहेत, जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष. ह्या प्रत्येक तत्वाचं जे स्वरूप आहे, जसं स्वरूप आहे तसं स्वरूप समजून घेणं आणि त्याच्यावर श्रद्धान असणं. म्हणजे श्रद्धान इथं पण आहे, कशावर आहे, 7 तत्व आणि त्यांचं स्वरूप ह्याच्यावर श्रद्धान. हे काय झालं, व्यवहार मोक्ष मार्गाचं एक पहिला पॉईंट बघितला. त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलंय, खरे देव, खरे गुरु आणि खरे शास्त्र यांच्यावर श्रद्धान. दुसरं काय सांगितलं, खरे देव, खरे गुरु, खरे शास्त्र यांच्यावर श्रद्धान. हे काय झालं, व्यवहार मोक्ष मार्गातलं दुसरं स्वरूप सांगितलं. त्याच्यानंतर तिसरं काय सांगितलंय, स्व आणि पर याच्यामध्ये भेद विज्ञान. काय सांगितलंय तिसरं, स्व म्हणजे जीव, मी, माझं आत्मस्वरूप, आणि मी सोडून बाकीचा जो जो काही संयोग आहे तर ते जे काही संयोग आहे तर त्या सगळ्या संयोगाला पर अशी श्रद्धा तिथं असणं. त्याच्यानंतर चौथं काय सांगितलंय की आत्मस्वरूपाचं अवलंबन, त्याच्यासाठी पुरुषार्थ किंवा आत्मस्वरूपाची रुची, स्वरूपामध्ये राहण्यासाठी तिथं ओढ असणं. तर हे 4 पॉईंट्स कशाचे आहेत तर व्यवहार मोक्ष मार्ग ह्याला म्हटलेला आहे. काय काय सांगितलं, पहिल्यांदा सांगितलं 7 तत्व आणि त्याचं स्वरूप ह्याच्यावर श्रद्धान. त्याच्यानंतर दुसरं खरे देव, खरे गुरु, खरे शास्त्र ह्याच्यावर श्रद्धान. त्याच्यानंतर तिसरं स्व आणि पर ह्याच्यामध्ये भेदविज्ञान किंवा श्रद्धान, त्याच्यावर भेदविज्ञान जे काही केलंय त्याच्यावर. आणि चौथं सांगितलं की आत्मस्वरूपाची रुची किंवा आत्मस्वरूपाचं अवलंबन. तर हे 4 जे सांगितलेत तर ते काय आहेत, मोक्ष मार्ग, व्यवहार मोक्ष मार्गाचं ते स्वरूप आहे किंवा व्यवहार मोक्ष मार्ग ह्याला म्हटला जातो. आता तसं जर बघितलं तर हे 4ही पॉईंट्स काय आहेत, सगळे एकमेकामध्ये येतातच. म्हणजे आता एक आपण 7 तत्वांचं श्रद्धान जरी एक पॉईंट घेतला तरी त्याच्यामध्ये बाकीचे 3 पण काय आहेत, गर्भित आहेतच. आता 7 तत्वांमध्ये तिथं सांगणार, कुणी सांगितली ही 7 तत्व, खरे देवशास्त्र गुरूंनी सांगितले. मग त्या 7 तत्वांवर श्रद्धान आलं म्हणजे खऱ्या देवशास्त्र गुरूंवर श्रद्धान आलं. आता ह्या 7 तत्वांचं स्वरूपामध्ये काय आहे, तिथं माझं काय आहे, माझं काय नाही, सगळ्या जीवाचं स्वरूप काय आहे, पुद्गलाचं स्वरूप काय आहे, अन्य द्रव्याचं स्वरूप काय आहे, आश्रव काय, बंध काय, ह्या सगळ्या गोष्टींचं स्वरूप तिथं आपल्याला समजणार आहे. म्हणजेच तिथं माझं स्व आणि पर ह्याचं आपल्याला तिथं काय होणार आहे, श्रद्धान ज्ञान होणार आहे. म्हणजेच तिथं काय आलं, 7 तत्वांच्या श्रद्धानामध्ये स्वपरभेद विज्ञानाचा पण पॉईंट आला. आणि त्याद्वारे आपण हे सगळं 7 तत्वांचं श्रद्धान किंवा त्याचं ज्ञान झाल्यानंतर आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची ओढ लागणार आहे. आपल्या घराचा ॲड्रेस कळल्यानंतर आपण दुसऱ्याच्या घरी राहतो का, दुसऱ्याच्या घरी राहतोय आपण का तर आपलं घर आपल्याला सापडत नाही आहे किंवा आपण विसरलोय स्वतःच्या घराचा पत्ता, जे काही कारणाने दुसरीकडे कुठंतरी राहतोय.
आणि जेव्हा आपल्याला समजा आपली स्मृती परत आली किंवा आपल्याला कळलं की आपलं घर तिथं तिथं आहे, त्या गावात आहे, त्या ठिकाणी आहे, एवढ्या मजली आहे किंवा अशा स्वरूपाचं आहे, हे सगळं आपल्याला कळल्यानंतर त्या घरात दुसऱ्याच्या घरात राहण्याची ओढ राहील का आपल्याला? आता तिथं ओढ काय आहे, मला माझ्या घरी जायचंय. मग असं तिथं ह्या 7 तत्वांच्या श्रद्धानाच्या द्वारे, त्या ज्ञानाच्या द्वारे आपलं स्वरूप समजल्यानंतर आपल्याला जे माझं नाही त्याच्याबद्दलची रुची, त्याच्याबद्दलची ओढ राहणार नाही. आणि तिथं ओढ कशाची उत्पन्न होणार आहे? माझ्या स्वरूपाला जाणण्याची किंवा माझं जे आहे तिथं जाऊन राहण्याची मला ओढ उत्पन्न होणार आहे. म्हणजे एका पॉईंटमध्ये पुढचे तिन्ही पॉईंट किंवा कुठलाही दुसरा जरी पॉईंट आपण घेतला तरी त्याच्यामध्ये बाकीचे सगळे पॉईंट कव्हर होतात. खरे देवशास्त्र गुरूंवर श्रद्धा हे जरी घेतलं तरी खरे देवशास्त्र गुरूंनी काय सांगितलंय? 7 तत्व सांगितले. त्यांनी स्व आणि पर काय आहे ह्याचं आपल्याला उपदेशामध्ये, दिव्यध्वनीमध्ये सगळं सांगितलेलं आहे. तेच मग आपल्या आत्म्याचा आपण आश्रय घेतला तर आपण सुखी होणार, नाहीतर अनादी काळापासून भटकत राहिलोय तसं भटकत राहणार. म्हणजे हे सगळं आपल्याला कोणी सांगितलंय? खरे देव, खरे गुरु, खरे शास्त्र. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला हे सगळं काय आहे समजलंय. म्हणजे त्यांच्यावर जरी श्रद्धान म्हटलं तरी बाकीचे सगळं त्याच्यामध्ये कव्हर होतं. पण एक आपलं समजण्यासाठी किंवा विस्ताराने आपण जेवढं बघत जातो तेवढं आपल्याला तिथं काय होतं, पक्क होत जातं किंवा त्याच्यामध्ये ज्ञानामध्ये भर पडते किंवा आणखीन आपल्याला त्याच्याबद्दल आत्मीयता निर्माण होते. म्हणून आपण असं खोलून बघतोय. 4 पॉईंट लक्षात आले? कोण सांगतंय हे 4 पॉईंट? व्यवहार मोक्ष मार्ग. तर हे महत्वाचं हे आहे की आपण व्यवहार मोक्ष मार्गालाच मोक्ष मार्ग किंवा निश्चय मोक्ष मार्ग समजतो. तर म्हणून काय व्यवहार आहे, काय निश्चय आहे, ह्याच्यासाठी आपण हे सगळं बघितलंय. मग साधारण आपण ह्याचं परत डिटेलमध्ये सगळं येणार आहे, पण आता थोडक्यात हे पॉईंट्सनी आपल्याला व्यवहार मोक्ष मार्ग काय आहे हे बघितलं. तर आता ह्याच्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे इथं की एक छोटा मुलगा आहे आणि त्याला अजून कळत नाही आहे आणि तिथं काहीतरी गरम वस्तू आहे. आपण त्याला सांगतो की तिथं पोळेला हाय, जाऊ नको तिथं, पण त्याला ते कळत नाही आणि ते परत जाऊन तिथं काय करतं, त्या वस्तूला हात लावतं आणि मग तिथं पोळल्यानंतर तिथं आता रडतंय. पण आता परत तिथं हात लावायला ते जाईल का? म्हणजे आता इथं काय काय गोष्टी झाल्या. पहिल्यांदा त्याला त्याचं म्हणजे त्याच्याबद्दल ते गोष्ट गरम आहे असं तिथं विश्वास नव्हता, त्याचं ज्ञान नव्हतं किंवा ते हात लावायची क्रिया करू नये हे कळत नव्हतं. म्हणजे तिथं श्रद्धान पण सम्यक नव्हतं, ज्ञान पण सम्यक नव्हतं आणि चारित्र्य पण सम्यक नव्हतं. म्हणून त्याने हात लावला आणि तिथं त्याला काय झालं, दुःख झालं. मग आता जेव्हा त्याला पोळलं हाताला, आता तिथं काय झालं, ह्यांनी सांगितलं होतं, आईने सांगितलं होतं की ती पोळतंय, हात लावू नको. म्हणून ते त्याच्यावर, त्या शब्दावर पण विश्वास बसला आणि स्वतः अनुभव घेतल्यामुळं तो विश्वास कसा झाला, तिथं पक्का झाला. म्हणजे तिथं श्रद्धान काय झालं, आता ही वस्तू गरम आहे, ह्याला हात लावायचा नाही, हे तिथं श्रद्धान झालं आणि तसंच ज्ञान झालं. आणि आता तो परत हात लावायला जाईल का? तिथं कुणी त्याला हात असं ओढून जरी नेला तरी तो हात मागं घेऊन पळायचा प्रयत्न करेल. म्हणजेच हे काय आहे, मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान, मिथ्या चारित्र आणि सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र. म्हणजे आपल्याला जेव्हा अनुभवातून पटतं तेव्हा तिथं काय होतं, तर पक्का निर्णय, पक्क श्रद्धान होतं. म्हणजे हे व्यवहार मोक्ष मार्गासाठी तर त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता निश्चय मोक्ष मार्ग. तर निश्चय मोक्ष मार्ग म्हणजे काय आहे, तर जिथं फक्त एक आत्मस्वरूपामध्ये आपलं राहणं किंवा आत्मस्वरूपाचं चिंतन, कशाच्या द्वारे आत्म्यापर्यंत आपण पोहोचणार आहे, तर हे व्यवहार मोक्ष मार्गामध्ये आपण जे बघितलं 7 तत्वांचं श्रद्धान, देवशास्त्र गुरुवर श्रद्धान किंवा स्वपरभेद विज्ञान, ह्याच्याद्वारे आपण कुठे जाणार आहोत, आपल्या आत्मस्वरूपाकडे जाणार आहोत. मग त्या आत्मस्वरूपाबद्दलचं श्रद्धान, त्या आत्मस्वरूपाबद्दलचं ज्ञान आणि त्या आत्मस्वरूपामध्ये राहण्यासाठी आपला सतत पुरुषार्थ किंवा तिथं त्यामध्ये रमण्यासाठी प्रयत्न, तर ह्याला काय म्हटलेलं आहे, सम्यक निश्चय, सम्यक दर्शन, निश्चय सम्यक ज्ञान आणि निश्चय सम्यक चारित्र. ह्याच्यामध्ये असे वेगळे वेगळे भेद नाही आहेत. जसं व्यवहार मोक्ष मार्गामध्ये ते सुद्धा भेद कसे होते, तर बदलून सांगितलेले आहेत. बदलून म्हणजे वेगळ्या वेगळ्या मार्गाने आहे, तर ते एकच आहे. म्हणजे 7 तत्व काय, खरे देवशास्त्र गुरु काय, ते म्हणजे वेगळं काय नाही आहे. हे वेगळे आहेत, ते वेगळे आहेत किंवा त्यांनी वेगळं सांगितलंय, ह्यांनी वेगळं सांगितलंय असं नाही. एकमेकाला ते सगळं पूरकच आहे. पण पूरक असताना पण समजण्यासाठी आपण तिथं वेगळ्या पद्धतीने सांगितलंय. पण इथं निश्चयमध्ये काय आहे, एक आत्मा, एक आत्मा. आत्मा सोडून तिथं
दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचं अवलंबन नाही किंवा तिथं पराची अपेक्षा नाही. जेव्हा आपण आत्मस्वरूपाचं अवलंबन घेणार त्यावेळेस आपल्याला तिथं 7 तत्वांचं अवलंबन किंवा त्याचं चिंतन किंवा बाहेर शास्त्र वाचणं किंवा देवशास्त्र गुरूंच्या सान्निध्यामध्ये राहून षटक्रिया करणं ह्या सगळ्या गोष्टींचं अवलंबन सुटणार आहे. म्हणजे आपण मुंबईपर्यंत पोहोचलो व्यवहार मोक्ष मार्गाने, म्हणजे त्याचं उदाहरण म्हणून आपण बघितलं होतं की आपण कुठं पोहोचलो, मुंबईमध्ये पोहोचलो आणि तिथं पोहोचल्यानंतर आपल्याला दिल्लीची ट्रेन मिळाली. दिल्लीची ट्रेन मिळाली म्हणजे आपण मुंबई सोडणार की नाही. निश्चय मोक्ष मार्गाला लागल्यानंतर व्यवहार मोक्ष मार्ग आपोआप काय होतो, तिथं खंडित होतो किंवा तिथं आत्म्यामध्ये आपल्या घरामध्ये गेल्यानंतर बाहेरचा संपर्क सगळा काय होतो, आपोआप सुटतो. म्हणून सांगितलंय की निश्चय मोक्ष मार्ग म्हणजे काय आहे, आत्म्याचं श्रद्धान, आत्म्याचं ज्ञान आणि आत्म्यामध्ये राहण्यासाठी जो जो काही पुरुषार्थ केला जाईल तर ते सगळं काय आहे, निश्चय मोक्ष मार्ग असं म्हटलेलं आहे. तर ह्याच्याबद्दलचं थोडंसं वाचून दाखवते. 7 तत्वांचे यथार्थ श्रद्धान, देवशास्त्र गुरूंचे श्रद्धान, त्याच्यानंतर थोडक्यात दिलेलं इथं त्याला सम्यक दर्शन, व्यवहार सम्यक दर्शन म्हटलेलं आहे. 7 तत्वांचे यथार्थ ज्ञान, व्यवहार सम्यक ज्ञान, व्रताधिक संयमाचे पालन, शुभात राहणे हे व्यवहार सम्यक चारित्र असं म्हटलेलं आहे. आता व्यवहार मोक्ष मार्गामध्ये पण व्यवहार सम्यक दर्शन, व्यवहार सम्यक ज्ञान आणि व्यवहार सम्यक चारित्र असे 3 प्रकार इथं पण येणार. काय येणार आहेत, पहिल्यांदा श्रद्धान येणार, तर ते आपण व्यवहारच बघतोय ना, मग श्रद्धान म्हणजे 7 तत्वांचं श्रद्धान, त्याचंच ज्ञान ते व्यवहार सम्यक ज्ञान आणि मग त्याद्वारे व्रत नियम संयम यांचं पालन किंवा जास्तीत जास्त पापक्रियांपासून काय तिथं दूर जाणं किंवा पापक्रिया कमीत कमी कशा होतील ह्याचा प्रयत्न करणं, तर हे काय आहे, व्यवहार सम्यक चारित्र असं म्हटलेलं आहे. व्यवहार आणि चारित्र कशाला म्हटलेलं आहे, 5 पापांचा त्याग करणं. 5 पापांचा त्याग म्हणजे कधी आपण अंशाने करू किंवा शक्य असेल ते पूर्णपणे पापांचा त्याग करतील. म्हणजे तिथं कसं आहे, देश चारित्र किंवा सकल चारित्र, म्हणजे अंशाने चारित्र धारण करणं किंवा अंशाने व्रत नियम संयम पालन करणं आणि दुसरं काय सांगितलं तर पूर्णपणे संयम पालन करणं किंवा पूर्णपणे तिथं 5 प्रकारच्या पापांचा त्याग करणं. अंतरंगामध्ये निश्चय मोक्ष मार्ग असेल तर बहिरंगामध्ये व्यवहार मोक्ष मार्ग असणारच. काय सांगितलंय, अंतरंगामध्ये जर आपल्याला म्हणजे आत्म्याबद्दलचं श्रद्धान, ज्ञान आणि चारित्र असेल तर तिथं नियमाने बहिरंगामधून आपलं आचरण व्यवहार मोक्ष मार्गाला धरूनच असणार. असं नाही आहे की अंतरंगामध्ये आपल्याला आत्म्याचं तर श्रद्धान आहे आणि बहिरंगामध्ये आपलं स्वैराचारी वागणं आहे, असं होणार नाही. तर ज्याला सम्यक दर्शन झालेलं आहे किंवा जो निश्चय सम्यक दृष्टी आहे तर त्याच्याकडून ज्या ज्या क्रिया बहिरंगामधून दिसतील तर त्या कशा असणार आहेत, नियमाने व्यवहाराला किंवा व्यवहार मोक्ष मार्गाला धरूनच असणार आहेत. ह्याच्या उलट जर व्यवहाराने आपण ह्या सगळ्या शुभक्रिया करतोय, मग असं करताना दिसतोय म्हणजे तो अंतरंगामधून पण त्याला निश्चय सम्यक दर्शन झालेलं असेलच असं नाही. म्हणजे आतून सम्यक दर्शन असेल पण किंवा नसेल पण, म्हणजे बहिरंगातून क्रिया दिसतील त्यावेळेस कदाचित अंतरंगामध्ये सम्यक दर्शन नसेल पण निश्चय सम्यक दर्शन, पण बाहेरून दिसतंय म्हणून आपण त्याला व्यवहाराने आपण त्याला सम्यक दृष्टी म्हटला जाईल किंवा धार्मिक म्हटला जाईल, पण अंतरंगामध्ये तिथं निश्चय सम्यक दर्शन आहे का नाही हे आपल्याला बहिरंगातून ठरवता येत नाही. पण एवढं नक्की आहे की अंतरंगामध्ये निश्चय सम्यक दर्शन असेल तर बहिरंगातून तिथं काय दिसणार आहे, व्यवहार मोक्ष मार्ग किंवा व्यवहारातील सगळ्या क्रिया ह्या त्या मोक्ष मार्गाला धरून त्याला अनुरूप असणार आहेत. ह्याच्यासाठी उदाहरण म्हणजे काय आहे, तर एक मातीचा घडा आहे किंवा डेरा आहे आणि ह्या डेऱ्यामध्ये आपण बाहेरून पाणी ओतलं. काय केलं, बाहेरून त्याच्या डेऱ्यावर पाणी ओतलं, तर आता बाहेरून तो डेरा ओला दिसतोय, कोणीतरी पाणी ओतल्यावर तिथं आलं तर त्याला कदाचित असं वाटेल की बाबा बाहेरून पाणी दिसतंय म्हणजे ह्या डेऱ्यामध्ये पाणी आहे, पण त्या डेऱ्यामध्ये पाणी आहे का, तिथं बाहेरून पाणी ओतल्यामुळं तो डेरा असा ओला दिसतोय, पण बाहेरून ओला आहे म्हणजे आतमध्ये पाणी असेलच असं नाही. पण बाहेर पाणी न ओतता आपण काय केला, तो डेरा भरला
म्हणजे कोरडा डेरा दुसरा काय केला, आतून भरला, बाहेरून त्याला काही पाणी वगैरे लागलं नाही, डायरेक्ट आत पाणी ओतलं. आता थोड्या वेळाने काय, पाणी ओतल्यानंतर काय झालं, ते पाणी बाहेर आपोआप झिरपतंय की नाही त्यावेळेस. मग त्याचा अर्थ काय झाला, जर आत आहे तर नियमाने बाहेर दिसणार, पण बाहेर असेल त्यावेळेस नियमाने आत असेल अशी व्याप्ती आपल्याला लावता येत नाही. व्याप्ती म्हणजे काय, असा नियम तिथं आपण लावू शकत नाही. म्हणून हे लक्षात आलं, दोन गोष्टी थोड्या जमलिंग वाटतात. अंतरंगात निश्चय मोक्षमार्ग असेल तर बहिरंगात व्यवहार मोक्षमार्ग असणारच. म्हणजे डेरा भरलेला असेल तर बाहेर पाणी आपल्याला दिसणारच. असं नाही आहे डेऱ्यात आत पाणी आणि बाहेरून डेरा कोरडा आहे, असं होऊ शकत नाही. त्याच्यानंतर व्यवहार मोक्षमार्ग बाहेरून दिसत असला तरी अंतरंगात निश्चय मोक्षमार्ग असेल पण किंवा नसेल पण. म्हणजे तिथं नाहीच असं नाही म्हणता येणार, कदाचित असल्यामुळं पण बाहेर पाणी दिसू शकत असेल, कदाचित बाहेरून पण ओतलेलं असू शकत असेल. म्हणजेच अंतरंगात निश्चय सम्यक दर्शन असल्यामुळं तिथं शुभक्रिया तर दिसत आहेत किंवा तिथं अगदी भक्तिपूर्वक केलेल्या लक्षात पण येते, पण बाहेरून एखादा शुभ क्रिया करणारा अगदी भक्तीने करताना दिसत असेल पण अंतरंगातून तो कोरडा असेल. कोरडा म्हणजे काय, तिथं सम्यक दर्शन असेल पण किंवा नसेल पण. हां, आता इथे एक शंका विचारली एका शिष्याने, ज्ञान असल्याशिवाय श्रद्धान होत नाही. मग आता सम्यक, हे जे सूत्र आहे त्या सूत्रामध्ये पहिल्यांदा शब्द कुठला ठेवला आहे, सम्यक दर्शनाला तिथं प्रथम स्थान दिलेलं आहे. सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र आणि मोक्षमार्ग असं सांगितले. म्हणजेच तिथं एकाला शंका आली की अगोदर ज्ञान असल्याशिवाय श्रद्धांतर होत नाही, मग सूत्रामध्ये आधी ज्ञान शब्द ठेवायचा सोडून दर्शन शब्द का ठेवला. प्रश्न कळला का सगळ्यांना. महत्त्वाचं काय आहे की बाबा अगोदर आपल्याला ज्ञान झालं तर आपलं श्रद्धान होणार. ह्याच्यासाठी आपण परवा उदाहरण बघितलं होतं ना, जंगलात अडकलोय, मग एका माणसाने आपल्याला एक रस्ता दाखवला की असं जावा तसं जावा, इथं ही खूण लागेल तिथं ती खूण लागेल. मग त्या माणसाने सांगितलेलं ज्ञान तर आपल्याला तेव्हा झालं होतं, पण तिथं तेव्हा विश्वास नव्हता. अशी भीती होती ना मनामध्ये की कदाचित तो माणूस खोटं सांगत असेल, कदाचित तो आपल्याला काहीतरी फसवण्यासाठी प्लॅन करत असेल. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय होतो, तिथं शंकित होतो. पण जेव्हा आपण त्या मार्गावर चाललो आणि त्यांनी सांगितलेल्या सगळ्या खुणा आपल्याला लागल्या, आपल्याला जिथं पोहोचायचं होतं तिथं आपण पोहोचलो, आता तिथं काय झालं, ते श्रद्धान कसं झालं आता, किंवा ते ज्ञान कसं झालं आता. ज्ञान तर अगोदर होतं पण श्रद्धान नसल्यामुळं त्या ज्ञानामध्ये ठोसपणा नव्हता. हे बघितलं आपण परवा. मग तसं मग त्यांनी तो प्रश्न विचारला इथं की ज्ञान असल्याशिवाय श्रद्धान होत नाही, मग अगोदर ज्ञान शब्द लिहायचा तुम्ही, अगोदर सम्यक ज्ञान, दर्शन, चारित्र आणि असं लिहायचं, असा प्रश्न तिथं विचारलाय. म्हणजे आपल्याला तो वाट चालताना अगोदर ज्ञान झालं होतं, असं जायचंय, मग तिथं ती खूण लागेल तिथं ती खूण लागेल, फक्त त्याच्यावर विश्वास नव्हता. पण ज्ञान कधी होतं, विश्वास होण्याच्या अगोदर ज्ञान होतं की नाही. मग ज्ञान हा शब्द त्यांनी विचारले की आधी का तुम्ही ठेवला नाही. हां, मग हां, अजून एक दुसरं आहे की संस्कृतमध्ये असा एक रूल आहे की सगळ्यात छोटे शब्द किंवा एकतर सूत्र म्हणजे काय आहे तर कमीत कमी शब्दांमध्ये ते बनवलेलं असतं किंवा रचलेलं असतं, आणि त्या कमीत कमी शब्दांचा वापर करून त्याच्याद्वारे खूप काही गूढ अर्थ त्याच्यामधून आपल्याला समजणार असतो. मग आता इथं सूत्राचा हा नियम आहे की पहिल्यांदा कमी शब्दाचं अक्षर, कमी अक्षरांचा शब्द पहिल्यांदा ठेवला जातो, मग त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे असं तिथं काय आहे, रचना असते. मग आता दर्शन आणि ज्ञान ह्या दोन शब्दामध्ये, ज्ञान शब्दामध्ये कमी अक्षर आहेत, बरोबर आहे की नाही. दर्शनमध्ये अक्षरं जास्त आहेत पण ज्ञानमध्ये कमी आहेत. मग सूत्राप्रमाणे पण नियम काय पाहिजे की अगोदर ज्ञान शब्द ठेवायला पाहिजे, किंवा ज्ञान झाल्याशिवाय श्रद्धान होत नाही म्हणून पण ज्ञान आधी ठेवायचं, तर तुम्ही दर्शन का अगोदर ठेवलं, असा तिथं प्रश्न विचारलाय. हां, मग त्याचं उत्तर काय दिलंय आचार्यांनी, श्रद्धान नेहमी ज्ञानपूर्वकच होते. म्हणजे अगोदर ज्ञान असल्याशिवाय श्रद्धान होत नाही, ज्ञान असल्याशिवाय श्रद्धान होत नाही. पण ज्ञान व श्रद्धान एकाच वेळेस प्रकट होते. सूर्यावरील मेघपटल हटल्यानंतर सूर्याचा प्रताप आणि म्हणजे उष्णता आणि प्रकाश दोन्ही एकाच वेळेस प्रकट होते. तसे आत्म्यावर दर्शन मोहनियाचे आवरण आहे, ते नष्ट होते तेव्हा सम्यक दर्शन होते.
त्यासाठी आधी असलेल्या ज्ञानालाच त्याच वेळी आधी असलेल्या ज्ञानालाच सम्यकपणा प्राप्त होतो. म्हणून तिथं जरी अगोदर ज्ञान असलं तरी त्या ज्ञानामध्ये ठोसपणा नसल्यामुळं, तिथं ठोसपणा कशामुळे येतो ज्ञानाला? श्रद्धानामुळे येतो. म्हणून तिथं श्रद्धानाला महत्त्व दिलंय. लक्षात येते का आपल्याला? म्हणजे परत तेच उदाहरण घेतोय आपण. जंगलातून जाताना ज्ञान झालं होतं कुठल्या रस्त्याने जायचं, पण त्या रस्त्यावर त्याच्यावर विश्वास नव्हता आपला. तो विश्वास नसल्यामुळं ते ज्ञान ठोस नव्हतं. म्हणून त्या ज्ञानाला तोपर्यंत सम्यकपणा येत नाही जोपर्यंत त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये ठोसपणा येत नाही. मग हा ठोसपणा कोण निर्माण करतं? तर श्रद्धा निर्माण करतं. आणि श्रद्धा आपल्याला केव्हा झाली? त्या ज्ञानाचं अनुसरण करून आपण आचरण केलं, तिथंपर्यंत पोहोचलो, मग लक्षात आलं की हा मार्ग बरोबरच आहे, योग्यच आहे, किंवा हाच मार्ग आहे, हे पक्क तिथं आपल्याला विश्वास बसला. म्हणून तिथं ज्ञानाला श्रद्धेनंतर ठेवलेलं आहे. कारण त्या ज्ञानामध्ये ठोसपणा जो येतो तर तो कशामुळे येतो? श्रद्धेमुळे येतो. भले ज्ञान अगोदर आहे, ज्ञान अगोदर झाले, पण त्याच्यामध्ये ठोसपणा श्रद्धेमुळे येत असल्यामुळं श्रद्धेला किंवा दर्शनाला पहिलं स्थान आहे आणि नंतर ज्ञान आणि चारित्र्याला स्थान आहे. तसं तर श्रद्धान झालं त्याच वेळेस अगोदर ज्ञान होतं, त्याच ज्ञानाला तिथं काय म्हटलेलं आहे? आता सम्यक ज्ञान म्हटलेलं आहे, किंवा त्यावेळेस असलेलं चारित्र्य त्याला सम्यक चारित्र्य असं म्हटलेलं आहे. पण ह्या दोघांना सम्यक कधी म्हटलं जाईल? जेव्हा आपली श्रद्धा सम्यक होणार आहे. जोपर्यंत श्रद्धा सम्यक होत नाही तोपर्यंत असलेलं ज्ञान आणि चारित्र्य हे सम्यक म्हटलं जात नाही. तर ते कधी सम्यक म्हटलं जाणार? श्रद्धा सम्यक झाली की त्या ज्ञानाला आणि चारित्र्याला सम्यक आहे असं म्हटलं जाणार. हां, मग मोहनीयाचे जे आवरण आहे ते नष्ट होते. कुठल्या मोहनीयाचं आवरण नष्ट होणार? सम्यक दर्शन प्राप्त होणार त्यावेळेस मोहनीयाचं आवरण आहे ते नष्ट होत आहे असं म्हणतात. म्हणजे आपण बघितलंय. मग कुठल्या मोहनीयाचं आवरण तिथं नष्ट होणार आणि सम्यक दर्शन प्राप्त होणार? कोण? हां, दर्शन मोहनीय. म्हणजे मोहनीय कर्मामधला फक्त दर्शन मोहनीय कर्माचं आवरण तिथं काय होणार आहे? नष्ट होणार आहे. चारित्र्य मोहनीय अजून राहणार आहे. आणि हे दर्शन मोहनीयाचं आवरण नष्ट झालं की तिथं आपल्या श्रद्धेमध्ये सम्यकपणा येणार आहे, किंवा ते श्रद्धान सम्यक श्रद्धान म्हटलं जाणार आहे. म्हणून तिथं अगोदर सम्यक दर्शनाला ठेवलेला आहे. ज्ञानामध्ये सम्यकपणा, पूज्यपणा सम्यक दर्शनामुळं येतो, म्हणून सम्यक दर्शन प्रथम ठेवले आहे. मोक्षमार्गामध्ये ज्ञान कमी जास्त असलं तर चालतंय, पण श्रद्धान कसं पाहिजे? ते 100% पाहिजे आणि सम्यक पाहिजे. ते 100% तर असतंच. म्हणजे श्रद्धा झाली तर ती एकाच वेळेस पूर्णतेला प्राप्त होते, त्याच क्षणी पूर्णतेला प्राप्त होते. आपण मध्ये बघितलं होतं, हळूहळू क्रमाक्रमाने श्रद्धेची पूर्णता झाली असं होत नाही. ज्या क्षणी आपल्याला तिथं बघितलं, अनुभवाला, तिथं काय झाली? ती श्रद्धा त्या अनुसार तिथं बदलली गेली. मग तिथं सम्यक असेल तर ती सम्यक श्रद्धा म्हटलं जाईल. जर मिथ्या असेल तर त्याला मिथ्या श्रद्धान म्हटलं जाईल. म्हणजे चुकीची मान्यता असेल तर त्या श्रद्धेला तिथं मिथ्या श्रद्धान म्हटलं जाईल. म्हणून सांगितलं की मोक्ष मार्गामध्ये ज्ञान कमी जास्त असलं तरी चालतंय. ज्ञान कमी असलं तर तिथं मोक्ष मार्ग आपला खंडित नाही. पण श्रद्धान सम्यक नसेल तर तिथं काय होणार आहे? मोक्ष मार्गाला सुरुवातच होणार नाही. म्हणून मोक्ष मार्गामध्ये ज्ञान कमी जास्त असलं तर चालतं. जास्त ज्ञान असेल तरच ते कार्यकारी आहे असं नाही. थोडं जरी ज्ञान असलं पण ते सम्यक असेल तर ते आपल्यासाठी मोक्ष मार्गावर उपयोगी आहे. ह्याच्यासाठी उदाहरण आपण बघितलं होतं. कुठलं? शिवभूती मुनी. शिवभूती मुनींचं श्रद्धान कसं होतं? श्रद्धान तर सम्यक होतं, ज्ञान म्हणजे सम्यक होतं, पण श्रद्धान अढळ होतं. आणि ज्ञान कसं होतं त्यांचं? अल्पज्ञानी होते ते, किंवा त्यांच्या ज्ञानामध्ये असं होतं की त्यांच्या काही लक्षात राहत नव्हतं. किती जरी वाचलं, किती जरी गुरूंकडून ऐकलं तरी पण त्यांना काय होत होतं? विसर पडत होता. म्हणजे त्यांच्या लक्षात राहत नव्हतं. म्हणून त्यांच्या गुरूंनी त्यांना काय मंत्र दिला होता? तुष माश घोषंतो. फक्त काय करत? तुष आणि मास हे भिन्न आहे एवढं चिंतन करायचं. त्याच्याद्वारे सुद्धा मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. त्याच्यासाठी सगळ्या ग्रंथांचं
म्हणजे अभ्यास पाहिजे, सगळे ग्रंथ लक्षात पाहिजेत किंवा सांगायला आलं पाहिजे अशी काही अट नाही. म्हणून त्यांना अल्पज्ञान असताना सुद्धा एक तुष्यमाश घोषणतो. ह्याचा अर्थ काय? शरीर आणि आत्मा हे दोन भिन्न भिन्न पदार्थ आहेत. तर ह्यावर त्यांचं पूर्ण श्रद्धान होतं आणि तेवढ्या चिंतनावर त्यांनी काय केलं तर मोक्षाची प्राप्ती झाली त्यांना. म्हणजे तिथं ज्ञान तर अल्प होतं पण श्रद्धान एवढं पक्क होतं. बाहेरून चारित्र सम्यक चारित्र होतं. आता श्रद्धान सम्यक आहे म्हणजे चारित्र सम्यक आहे. आणि जेवढं काही ज्ञान आहे कुठलं? तुषमाश घोषणतो. एवढ्या एका ओळीचंच ज्ञान आहे समजा त्यांना, पण ते ज्ञान कसं आहे? सम्यक आहे. आणि तेवढ्या त्यांच्या भांडवलावर त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. आणि त्यांना तिथं ज्ञानामुळे काही अडथळा आला नाही की ज्ञान नव्हतं किंवा बाकीचे काही ग्रंथाचं आठवत नव्हतं वगैरे, हे काही नव्हतं. शिवभूती मुनी अल्प पण सम्यक ज्ञान त्यांना अल्प सम्यक ज्ञान होते. तुषमाश घोषणतो. शरीर आणि आत्मा भिन्न आहे या भेदज्ञानाच्या द्वारे त्यांना केवल ज्ञानाची आणि मोक्षाची प्राप्ती होते. आता दर्शन मोहनीय आणि चारित्र मोहनीय हे मोहनीय कर्माचे दोन भेद आहेत. तर इथं दर्शन मोहनीयाचा उल्लेख कशासाठी आहे? तर श्रद्धान आपलं जे आहे, तर आपलं जे म्हणजे आपल्या आत्म्याचं जे गुण आहे, कुठलं? श्रद्धा नावाचा जो गुण आहे, तर त्याच्यावर ह्या दर्शन मोहनीयाचं आवरण आहे. आणि त्यामुळे आपलं श्रद्धान कसं आहे? मिथ्या श्रद्धान आहे. म्हणून पहिल्यांदा आपल्याला नष्ट काय करायचंय? तर दर्शन मोहनीय हे आपल्यासाठी घातक आहे किंवा आपल्या सगळ्या म्हणजे गुणांचा घात करणारं म्हटलं जातं. मग ह्या दर्शन मोहनीयाचे पण तीन भेद आहेत. एक मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. हां, बरं. आता दुसरं म्हणजे ज्यावेळेस सम्यक श्रद्धान उत्पन्न होतं. सम्यक श्रद्धान उत्पन्न झालं किंवा सम्यक दर्शन झालं म्हणजे तिथं सम्यक दर्शन झालं ते कुठल्या कुठल्या प्रकाराचं आहे किंवा कुठल्या प्रकाराने झाले, तर त्याचे पण काय आहेत? भेद आहेत. मग कुठलं कुठलं सम्यक्त्व आहे? खरं आता इथं त्याचा विषय नाही आहे, पण इथं वहीत लिहिलं होतं म्हणून आले. तर सम्यक दर्शन एकतर उपशमाच्या द्वारे उत्पन्न होतंय, क्षयाच्या द्वारे, म्हणजे दर्शन मोहनीयाचा उपशम तर होईल, दर्शन मोहनीयाचा क्षय तर होईल किंवा दर्शन मोहनीयाचा क्षयोपशम तर होईल. ह्याच्याद्वारे काय होतं? तर आपलं दर्शन मोहनीय नष्ट होतं किंवा तिथं उपशमाच्या द्वारे दाबलं जातं आणि तिथं सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. आता पुढं अजून एक शंका विचारली आहे शिष्यानी की आता अगोदर मोक्ष मार्गाचा उपदेश का दिला? काय प्रश्न विचारलाय? अगोदर मोक्ष मार्गाचा का उपदेश दिलाय? आता छळडालामध्ये काय आहे? म्हणजे प्रत्येक आचार्यांची शैली वेगळी वेगळी आहे. छळडालामध्ये काय सांगितलेलं आहे? पहिल्या ढालीमध्ये पहिल्यांदा 4 दुःखाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे तिथं काय दुःख आहे, आपण कुठं गेलोय, कशामुळं तिथं आपल्याला जावं लागलं किंवा कुठल्या म्हणजे कुठल्या गतीमध्ये कुठल्या स्वरूपाचं दुःख आहे, हे सगळं वर्णन तिथं पहिल्या ढालीमध्ये दिलंय. म्हणजे त्यांची पद्धत काय होती की अगोदर दुःख आहे, काय आहे, कशामुळं आहे, मग ते दुःख पहिल्यांदा सांगितलं. मग दुसऱ्या ढालीमध्ये दुःख कारणं सांगितली या दुःखांची, की तुम्हाला हे दुःख कशामुळं आहे, आपण ह्या संसारामध्ये 4 गतीमध्ये फिरतोय तर त्याच्यामागं कारण काय आहे, हे दुसऱ्या ढालीमध्ये सांगितलं. तिसऱ्या ढालीमध्ये काय सांगितलं? उपाय सांगितला की हे कारण आहे, ह्याच्यामुळे हे दुःख आहे आणि ह्याला जर नष्ट करायचं असेल तर त्याचा उपाय तिसऱ्या ढालीमध्ये त्यांनी दिलेला आहे. तर आता इथं ह्या आचार्यांची पद्धत काय आहे? तर ह्यांनी पहिल्यांदा डायरेक्ट उपाय सांगितलाय आपल्याला. काय सांगितलंय? पहिल्यांदा इथं उपाय सांगितलाय. मग तिथं शिष्याने शंका विचारली, आधी मोक्ष मार्गाचा उपदेश का दिला, बंध मार्गाचा द्यायचा? म्हणजे आम्हाला बंध का होतो, कर्म काय येतात, मग त्याचं आम्हाला फळ काय मिळतं, असं अगोदर तुम्ही सगळं सांगायचं, हे का सांगितले त्यांनी, असं शंका विचारली. मग आचार्यांनी सांगितलं की दुःखी जीवांना आश्वस्त करण्यासाठी घाबरून जाऊ नये म्हणून अगोदर बंधमार्ग सांगितला नाही. म्हणजे अगोदर जर सांगितलं नरकामध्ये असं दुःख आहे, म्हणजे असं बऱ्याच जणांना भीती पण वाटते की नाही, बापरे नरकामध्ये असं दुःख आहे, कसं होणार, काय होणार, म्हणजे असं गळाटून पण जातात. म्हणून तिथं सांगतायत की अगोदर जर बंधमार्ग सांगितला तर एकतर अगोदर संसाराच्या दुःखाने आपण त्रस्त आहोत आणि तो परत ते दुःख सगळं
म्हणजे आत्ता कमीत कमी आपल्या संयोगातलं आपल्याला दुःख माहिती आहे. नरकातलं दुःख आत्ता आपल्याला दिसत तर नाही. मग ते दुःख तिर्यंच्या गतीमधलं सगळं दुःख आपण आत्ता बघतोय का समोर? काही आपल्या समोर दिसतंय किरकोळ तेवढं. मग ते त्या तिर्यंच्या गतीमधलं दुःख किंवा त्यांना काय आतमध्ये म्हणजे वेदना आहेत, व्याधी आहेत, ते दुःख हे जर अगोदर सांगितलं तर संसारातल्या दुःखाने आधीच त्रस्त असलेला हा जीव आणखीन घाबरून जाईल असं आचार्यांना वाटलं. म्हणजे त्यांनी तसं त्या दृष्टीने त्यांनी चिंतन केलं आणि म्हणून त्यांनी काय केलं की अगोदर तिथं मोक्षाचा मार्ग सांगितला की बाबा तू घाबरून जाऊ नकोस, अगोदर असा असा सुखाचा मार्ग एक आहे आणि मग त्याच्यानंतर ते पुढे आपल्याला काय दुःख आहे, कशामुळे आहे हे सांगणार आहेत. म्हणजे प्रत्येक आचार्यांची शैली वेगळी वेगळी आहे. मग त्यांची शैली अशी आहे की अगोदर जर ह्या घाबरलेल्या सगळ्या दुःखी जीवांना त्या दुःखाचं जर वर्णन सांगितलं किंवा बंधाचं जर सगळं वर्णन सांगितलं तर ते आणखीन घाबरून जातील. तर अगोदर त्यांना आश्वस्त करूया ह्या अपेक्षेने त्यांनी अगोदर मोक्षाचा मार्ग सांगितला. मग उदाहरण दिले त्यांनी. कोणाला जेल झाली तर त्याला तू सुटू शकतोस हा विश्वास येण्यासाठी, त्याचे दुःख कमी होण्यासाठी अगोदर उपाय सांगितला की ज्या कारणांनी तुला कैद झाली आहे तर म्हणजे ह्याच्यातून सुटण्यासाठी काय काय करायला पाहिजे किंवा आपण असं करू हे कमी शिक्षा होईल किंवा आपण काहीतरी पैसे भरू, जे जे काही असेल. तर तिथं काय सांगितलंय की त्या म्हणजे अगोदर तर तो तिथं जेलमध्ये आहे म्हणून तिथं काय होतो, खूप घाबरलेला आहे किंवा दुःखी आहे. मग त्याला जर तिथं विचारलं असं करतेत का, तसं करतेत का, हे असं करायचं असतं का, आता काय करायचं बघू आता, म्हणजे असं जर तिथं म्हणत गेले तर काय होणार आहे, तो अजून तिथं आणखीन घाबरून जाईल. म्हणून तिथं काय सांगितलं की बाबा त्याला अगोदर आश्वस्त केलंय की बाबा तू काळजी करू नकोस, ह्याच्यातून तुला आपण निघू शकतो किंवा बाहेर निघण्यासाठी मार्ग आहे. तर ते काय काय मार्ग आहेत वगैरे त्याचा आपण तिथं सगळं लागू करू असं तिथं त्यांनी आचार्यांनी काय केलेलं आहे, आपल्याला आश्वस्त केले. म्हणजे ह्या 4 गतीतल्या दुःखांनी आपण घाबरलेला आहोत. मग तिथं सांगितलं की तू तुझा अपराध मान्य कर, लवकर सुटशील. मग ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे ना. मग बाबा माझी चूक झाली, जे काही आपलं चुकलंय प्रतिक्रमण केलं, प्रायश्चित्त केलं, मग त्या दुःखातून सुटणार आपण. हे तिथं काय झालं आपल्याला त्याद्वारे एक विश्वास निर्माण झाला. मग आचार्य सांगतात तू तुझा अपराध मान्य कर, लवकर सुटशील, दुःखी होऊ नकोस, शोकाकुल होऊ नकोस, घाबरू नकोस. कितीही बंधनात असशील, 4 गतीमध्ये फिरत असशील, अनादिकाळापासून कोडाकोडीची जेल जरी तुला झालेली असेल तरीही तुझ्याजवळ अशी शक्ती आहे की त्या कोडाकोडीच्या कर्मबंधनातून तू सहज सुटू शकतोस. मग काय सांगितलंय लक्षात येतंय ना. म्हणजे आता इथं उदाहरण जेलचं दिलंय, पण आपल्याला आपल्या संयोगामध्ये ज्या ज्या कारणांमुळे आपल्याला त्रास आहे किंवा दुःखी आहोत तर त्या संकटातून त्या दुःखातून आपण सुटू शकतो हा विश्वास आपल्याला आचार्य काय करतायत, निर्माण करतायत आपल्या मनामध्ये. म्हणजे घाबरलेल्याला जर आधार दिला तर त्याला काय होतं, लढण्याची त्याच्यामध्ये शक्ती निर्माण येते. किंवा आहेत माझ्या पाठीमागं आचार्य आहेत, माझ्या पाठीमागं देवशास्त्र गुरु आहेत, तर ह्या विश्वासाने ठीक आहे जे काय असेल ते मी तोंड देणार किंवा त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मी प्रयत्न करणार, असा विश्वास आपल्या मनामध्ये तिथं निर्माण होण्यासाठी अगोदर त्यांनी काय केलेलं आहे, मोक्ष मार्गाचा उपदेश दिलेला आहे. एक समय का अपराध 70 कोडाकोडीची जेल करवतो. काय सांगितलंय, म्हणजे एका समयामध्ये तीव्र कषाय, तीव्र क्रोध असेल किंवा तीव्र मायाचारी, कपट, जे जे काही असेल, तर एका समयामध्ये त्या तीव्र कषायांचं फळ आपल्याला 70 कोडाकोडीचं बंद होतो. म्हणजे तेवढं 70 कोडाकोडी त्या समयामध्ये बांधलेलं कर्म फेडण्यासाठी घालवावे लागतात. कळतंय का काय म्हणायचंय. एका समयामध्ये तीव्र कषायाच्या द्वारे जो काही कर्माचा बंद होईल तर त्याची शिक्षा आपल्याला किती वेळ भोगावी लागणार आहे, 70 कोडाकोडी सागर. कोडाकोडी म्हणजे 1 कोटी गुणिले 1 कोटी, त्याला म्हणायचं 1 कोडाकोडी. तर असे 70 कोडाकोडी आणि पुढं काय आहे, सागर. एक सागर तर केवढा मोठा आहे, आपण बघितले ते चौकोन 4000 किलोमीटरचा खोल खड्डा, त्याच्यामध्ये त्या मेंढ्याचे बारीक 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 केस, नुकत्याच जन्मलेल्या, 100 वर्षातून तो म्हणजे तो खड्डा खचाखच भरल्यानंतर 100 वर्षातून एक केस काढायचा.
पुन्हा 100 वर्षांनी दुसरा, असं करत 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 तो खड्डा रिकामा होईल. तर साधारण त्याला एक सागर असं म्हटलंय. खरं तर हा पण सागर नाही आहे, ह्याच्यापेक्षा पण अजून मोठा आहे. पण आपल्याला थोडक्यात समजण्यासाठी आपण ह्याला म्हणूया की बाबा एवढा काळ गेल्यानंतर समजा एक सागर होत असेल, तर असे 70 कोडाकोडी सागराचं आपल्याला दुःख भोगावं लागणार आहे. कशामुळं? एका समयामध्ये केलेल्या परिणामाचं फळ आहे. लक्षात येते का? मग आता श्रेणिक राजाला जो बंद झाला होता की नाही, मुनींच्या गळ्यामध्ये साप टाकला त्याने, यशोधर मुनींच्या गळ्यामध्ये, तर तेव्हा त्याला हा 70 कोडाकोडीचा बंद झाला होता. किती? 70 कोडाकोडी सागर, म्हणजे त्याचं ते दुःख त्याला भोगावं लागलं असतं. मग ते 33 सागर तर खूप कमी आहेत. म्हणजे 33 सागराची जेल झाली होती, ती जेल नव्हे, हे झालं होतं काय, नरकाचा, 7व्या नरकाचा बंद झाला होता. मग तिथंच 33 सागराचं जरी आयुष्य त्यांनी भोगलं, तिथून बाहेर आलं तरी हे जे काही त्यांनी साप टाकून बांधलेलं पाप आहे, तर ते पुढं तसंच कंटिन्यू त्याला भोगावं लागणार कुठल्या ना कुठल्या दुसऱ्या रूपाने. म्हणजे सगळं पर्यायामध्ये प्रतिकूलता, सगळं काय हलक्या ठिकाणी जन्म वगैरे, असं सगळं त्याला तिथं काय करावं लागलं असतं, ते भोगावं लागलं असतं. पण तिथं काय झालं, त्याने क्षायिक सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली त्याला नंतर. आणि तिथं त्याला पश्चाताप पण कसा झाल्यानंतर, खूप पश्चाताप झालाय, प्रतिक्रमण केलंय, गुरूंची तिथं क्षमा मागितली आहे, स्वतःला खूप त्यांनी दोष दिलेत, निंदा केली आहे स्वतःची. आणि ह्याद्वारे काय झालंय, ते 70 कोडाकोडीचं बांधलेलं जे कर्म आहे, तर त्याची स्थिती कमी झालेली आहे. आणि तिथं काय झालेलं आहे, 33 सागराचं, त्याचं 7व्या नरकाचं जे काही आयुष्य बांधलं होतं, तर ते तर कुठंपर्यंत आलेलं आहे, फक्त 84,000 वर्ष इथंपर्यंत काय झालेलं आहे, त्याच्यामध्ये घट झालेली आहे. म्हणजे इथं काय सांगायचं आहे की आपण घाबरून जाऊ नये म्हणून आपल्याला आश्वस्त करण्यासाठी मोक्षाचा मार्गाचा उपदेश दिलाय. कारण जे काही आपल्याकडनं कर्म बांधलं गेलेलं असेल किंवा जे काही आपल्याकडनं कशाय झालेले असतील, त्याच्या निमित्तामध्ये पुढं आपण आणखीन दुःखी होणार किंवा आणखीन आपल्याला तिथं त्रास होणार, तर त्याच्यातून आपण बाहेर पडू शकतो, सुटू शकतो, हे सांगण्यासाठी आपल्याला मोक्षमार्ग सांगितला आहे. मग इथं काय सांगितलंय, एक समय का अपराध, 70 कोडाकोडी वर्षाचं आपल्याला कर्म बांधलं जातं. मग पुढं सांगितलंय की एक समयाची आत्मानुभूती. काय सांगितलंय, एक समयामध्ये जो अपराध केला, तर तो कशाच्या द्वारे झाला होता, तीव्र कशाय, तीव्र काय होतं तिथं, परिणामांची तीव्र अशुद्धी, आणि त्याद्वारे तिथं 70 कोडाकोडी बांधलं गेलं होतं. मग आता इथं पुढं काय सांगितलंय, एक समयामध्ये जसा अपराध केला किंवा तीव्र कशाय केले, तसे एक समयामध्ये जर आपण आत्म्याची अनुभूती घेतली, किती, एक समयामध्ये आत्म्याची अनुभूती घेतली, तर ते 70 कोडाकोडीचं बांधलेलं जे कर्म आहे, तर ते फक्त अंतक कोडाकोडी एवढं राहतं. म्हणजे इतकी ताकद त्या आत्मानुभूतीमध्ये आहे. म्हणजे बाहेरचं दुःख भोगायचं तर काय राहिलं, तिथं लांबच राहिलं. तर त्याच्यामध्ये न भोगताच काय होते, घट होते. आणि ही खरी निर्जरा आहे. ही काय आहे, खरी निर्जरा. कुठली आहे, आत्म्याच्या अनुभवाच्या द्वारे जी निर्जरा होते, तर तिथं काय होतंय, त्याला खरी निर्जरा म्हटलेलं आहे. म्हणजे ती शिक्षा न भोगताच आपली शिक्षा काय झाली, ॲटोमॅटिक तिथं कमी होते. म्हणून मग ती काय सांगितले, 70 कोडाकोडीची जे काही कर्मबंध झालाय, तर तिथं क्षायिक सम्यक दर्शन झाल्यानंतर त्या एवढी घट झाली त्या कर्मामध्ये की 1 कोडाकोडीपेक्षा कमी आणि 1 कोटीपेक्षा थोडंसं जास्त. तर त्याला काय म्हटलेलं आहे, अंतक कोडाकोडी. अंतक कोडाकोडी म्हणजे कोडाकोडी थोडंसं, अगदी आता थोडं राहिलं असं, ते अंतक कोडाकोडी एवढं कर्म तिथं शिल्लक राहिलं. म्हणजे कुठं 70 कोडाकोडी आणि कुठं अंतक कोडाकोडी, म्हणजे 2 टोकं आहेत ही. म्हणजे एक म्हणजे काय, अतिभयंकर आहे, आणि अंतक कोडाकोडी म्हणजे त्या मानाने खूप कमी आहे. जसं 33 सागराच्या मानाने 84,000 वर्षाचं आयुष्य कसं आहे श्रेणिकाचं, पहिल्या नरकामधलं, म्हणजे 7व्या नरकामध्ये पहिल्या नरकाच्या पेक्षा अतोनात दुःख आहे. म्हणजे पहिल्या नरकामध्ये कमी असं नाही, पण त्या तुलनेमध्ये 7व्या नरकामध्ये तर काय आहे, अतिशय तीव्र दुःख आहे. पण ह्या क्षायिक सम्यक दर्शनाच्या द्वारे किंवा प्रतिक्रमण, पश्चाताप हे सगळं असल्यामुळं तिथं काय झालं, त्याच्यातून त्याची सुटका 7व्या नरकातून सुटका होऊन कुठं आला तो, आता पहिल्या नरकामध्ये आहे. म्हणजे हे आपल्याला सम्यक दर्शनाची महिमा सांगतंय. म्हणजे कशामुळं त्याचं एवढं आयुष्य
तिथलं 33 सागराचं आयुष्य कमी होऊन 84,000 वर आला तो. एक तिथं सम्यक दर्शनाचं महत्त्व आहे. सम्यक दर्शन जर नसतं आणि त्यांनी नुसता प्रतिक्रमण प्रायश्चित्त केलं असतं तरी त्याच्यामध्ये घट झाली नसती. एकमेव सम्यक दर्शनाची प्राप्ती हे काय झालेलं आहे, त्याच्या तिथल्या 7व्या नरकापासून पहिल्या नरकात येण्याला कारणीभूत ठरलेलं आहे. म्हणून एक समयाची आत्मानुभूती 70 कोडाकोडीचा कर्मबंध कमी करण्यासाठी समर्थ आहे. म्हणून पहिल्यांदा इथं सांगितलंय की अपराध मान्य करणे सर्वात मोठा अपराध असो किंवा कसलाही असो, पण तो स्वीकारणं आणि त्याच्याबद्दल पश्चाताप व्यक्त करणं किंवा दुसऱ्याला दोष न देणं हे काय आहे, तर आपल्याला ह्या कर्मातून सुटण्यासाठीचा मार्ग आहे. म्हणजे त्याच्यात तिथं आत्मानुभूती पाहिजेच किंवा तिथं स्व आणि परभेद विज्ञान पाहिजेच. त्याद्वारे इथं काय आहे, ह्या गोष्टी पुढच्या ज्या प्रतिक्रमण पश्चाताप आहे तर त्याला तिथं काय होतं, त्यामुळं तिथं वजन प्राप्त होतं. म्हणून बंधनातून सुटायचे तर मान्यता सुधारली पाहिजे. मान्यता सुधारणं म्हणजे काय, जसं आहे तसं वस्तूचं स्वरूप स्वीकारणं. तर हे मान्यतेमध्ये बदल झाला की काय होणार आहे, ह्या संसाराच्या बंधनातून आपण सुटणार आहोत. किती जरी अनुकूलता मिळाली आणि जर आपण हे सम्यक श्रद्धान केलं नाही किंवा मिथ्यात्व सोडलं नाही तर तिथं काय होणार आहे, अजून आपल्याला संयोगामध्ये दुःख मिळणार आहे. मग आता आपल्याला हा मनुष्यजन्म मिळाला आहे. कसा आहे हा मनुष्यजन्म, महादुर्लभ सांगितलाय. महादुर्लभ म्हणजे अति अति अति, किती जरी अति म्हटलं तरी कमी, इतका तो दुर्लभतेने मिळालाय. पण आपल्याला त्या दुर्लभतेचं महत्त्व नाही. एक छोटीशी गोष्ट आहे तेवढी वाचते आणि मग बास करूया. तांबे का सिक्का एकाला, एक मिनिट मीच बघते आधी काय. तर एक भिकारी असतो आणि त्याला एकदा राजा भेटतो. मग राजा भेटल्यावर राजा काय करतो, गरीब आहे म्हणून त्याला एक ह्याचा शिक्का देतो, चांदीचा किंवा तांब्याचा कुठला तरी शिक्का दिला. आता शिक्का दिला आणि तो घेऊन चालला शिक्का, आणि घेऊन जाताना काय झालं, तिथं गटार होती आणि चुकून त्याच्याकडून तो शिक्का गटारीत पडला. आणि तो तिथं गटारी खूप खोल असेल काय असेल, कितीतरी शोधतो पण सापडत नाही. मग हे दुसऱ्या दिवशी राजा तिथून चाललेला आहे तर तो परत असाच भिकारी तिथंच आहे. म्हणल्यानंतर राजा म्हणतो, तुला शिक्का दिलता आणि तू अजून असाच आहेस का. मग तो म्हणतो, माझ्याकडून शिक्का गटारीत पडला. मग राजा म्हणतो, ठीक आहे आता तू शोधू नको, मी तुला दुसरा देतो. आणि त्याला घेऊन जातो आणि त्याला आता काय देतो, सोनं देतो किंवा पाहिजे ते घे असं सगळं म्हणतो. आणि तो सगळं घेतो आणि परत जाऊन कुठं बसतो, त्या गटारीजवळ बसतो. आणि काय करतो, तो पहिल्या दिवशी पडलेला शिक्का तिथं काढायचा तो प्रयत्न करतो. परत तिसऱ्या दिवशी राजा बघतो तर तो तिथंच आहे. आता तर तुला एवढं सोनं दिलंय, सगळं पाहिजे ते घेऊन जा म्हटलंय आणि तू तिथंच का. तर तो म्हणतो, मला तो शिक्का माझा पडलेला काढायचा आणि तो काय निघतच नाही. म्हणजे एवढं सोनं चांदी हिरे माणिक सगळं त्याला उत्कृष्ट दिलं, पण त्याचं लक्ष कशात आहे किंवा त्याचा मोह कशात आहे, तर त्या चांदीच्या शिक्क्यामध्ये जे गटारीत पडले. म्हणजे एक शिक्का पडलाय त्याच्या मानाने त्याला भरपूर मिळाले, पण त्याचं तिथं जीव कुठं अडकलाय, तर त्या शिक्क्यामध्येच अडकलाय. मग तसं आपलं झालंय. म्हणजे आता इतका उत्कृष्ट मनुष्य जन्म मिळालाय किंवा सगळं आपल्याला जैन धर्म अनुकूलता किंवा धर्म समजतोय, तत्व समजतंय. मग हे सगळं जरी मिळालं तरी आपण परत कुठं जातोय, गटारीकडं. आपली गटार कुठली आहे, आपली गटार कुठली आहे, हा, हे शरीर आपली गटार आहे. हे सगळं संयोग, ह्याच्यामध्ये आसक्ती, ते आपले गटारीत असल्यास म्हणजे त्या गटारीत जाण्याचे भाव आहेत. पण आपल्याला असं वाटतंय का की हे शरीर म्हणजे गटार. खरंच शरीराला गटारीच्या पेक्षा घाणेरडी उपमा दिलेली आहे. गटार तर अजून एक वेळ काय आहे, शरीराच्या मानाने स्वच्छ म्हटलंय किंवा त्याला ते बरेच वेळेला त्याच्यात शुद्धीकरण वगैरे पण करून परत त्या पाण्याचा वापर करतात. पण हे शरीर असं आहे, ह्याच्यामध्ये सगळे आपण उत्कृष्ट पदार्थ घालतोय. जे जे चांगलं असेल बघून किंवा भारीतलं भारी, सगळी भारी कपडे घालतोय, खायला भारी भारी देतोय, तूप वगैरे असलं सगळं खाऊ घालतोय. पण त्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या वस्तू कशा आहेत, तशा भारी आहेत का. नको नको वाटेल अशा घाणेरड्या सगळ्या. म्हणजे मल मूत्र घाम किंवा नाकातला मळ, डोळ्यातून जे जे काही बाहेर पडतंय घाम, हे सगळं कसं आहे तर घाण. म्हणजे तिथं
चांगलं उत्कृष्ट देऊन पण ते शरीर काय देते, त्याच्यातून अशा घाणीलाच निर्माण करते. आणि अशा शरीरामध्ये जे काय करते, घाण उत्पन्न करण्याचं, नवद्वार बहे घिनकारी असं देह करे की मयारी. आपण त्या गटारीमध्येच अडकतोय. जसा तो माणूस तर त्या गटारीतून शिक्का काढतोय, तर त्याला आपण म्हणतोय काय वेड आहे, राजाने याला हिरे माणिक मोती दिलेत, सोनं चांदी दिले, आणि काय त्या एका शिक्क्यामध्ये जीव अडकून बसलाय, मूर्ख आहे असं त्याला म्हणतोय. पण ते अजून एक वेळ बरा, पण त्याच्यापेक्षा पण आपण कोण आहोत, वेडे आहोत. म्हणजे इतका हा उत्कृष्ट मनुष्य जन्म माहीत नाही आपल्याला, एकदा सुटल्यानंतर परत आपल्याला कुठं जावं लागणार आहे, कुठल्या कुठल्या दुःखाला भोगावं लागणार आहे. जोपर्यंत आपल्या हातात आहे तोपर्यंत आपल्याला त्याचा फायदा करून घेण्यासाठी सम्यक दर्शन प्राप्त करणं हे आपलं महत्त्वाचं काम आहे, किंवा ते आपल्यासाठी गरजेचं आहे. कामसुद्धा म्हणणं चुकीचं आहे. तर ते काय आहे, आपल्यासाठी मस्ट म्हणतो ना आपण, केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. औषध खावंच लागेल, नाही खाल्लं तर तुम्ही 2-3 महिन्यात मरणार असं जर डॉक्टरने सांगितलं तर झोपेतनं रात्री जाग आली तरी आठवेल, अरे आपल्याला उठलं की औषध खायचंय बरं का, आपल्याला उठलं की औषध खायचंय. म्हणजे त्याच्याप्रती तर आपण किती सावधान असतो. पण हे मनुष्य जन्म मिळालाय, जैन धर्म मिळालाय, आणि किती आयुष्य आहे माहिती आहे का, काय माहीत नाही आहे. कधी आपल्याला, आता झोपलोय सकाळी उठणार आहे का ह्याची गॅरंटी नाही आहे. आता आपल्या इथं ग्रुपमध्ये आहेत त्या संगीता भून म्हणून पंधाऱ्याच्या, तर काल रात्री, परवा रात्री काहीतरी असेल है ना, प्रियांका भाभी, त्यांची नणंद तिथं आम्हा आहेत म्हणून आल्या होत्या वाटतं, आणि सगळं मंदिर दर्शन सगळं करून झोपल्यात. आणि रात्री 1 वाजता त्यांना त्रास झाला, 1:20 काहीतरी, आणि योगायोगाने त्यांच्या गावात आम्हा त्यांच्याच घरात थांबलेल्या होत्या काहीतरी. 1:20 त्रास झाला, आणि 20 मिनिटात तर त्यांचे प्राण गेले. म्हणजे झोपताना काही माहीत नव्हतं की त्रास होईल, किंवा आधी काही थोडा त्रास होत होता, काही नाही. त्या आम्हा होत्या म्हणून त्यांचं सगळं नियम वगैरे साधलं त्यांचं मरण. पण मला सांगायचं काय की बाबा, कशाची गॅरंटी आहे, म्हणजे त्यांच्यासाठी ते मरण होतं, आपल्यासाठी नाही आहे का, आपण असं जाऊ शकत नाही का, हा विचार करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मला तर ते असं, अशा गोष्टी घडल्या की नाही तेच विचार होतो, काय माहिती आपण उद्या सकाळी उठणार आहे की नाही, काय माहिती आपल्या बाबतीत कधी असं काय होऊ शकेल. काय प्रियांका भाभी, म्हणजे म्हणजे 20 मिनिटापूर्वी त्या झोपलेल्या होत्या, 1:20 त्रास झाला, आणि 1:40 तर त्यांचा प्राण गेला होता. म्हणजे 20 मिनिटामध्ये होत्याचं काय झालं, नव्हतं झालं. म्हणजे 20 मिनिटापूर्वी माहीत नव्हतं की ह्या सगळ्या व्यवस्थित आहेत, असं काय होईल कल्पना नाही कुणाला, त्यांना सुद्धा नाही, बाकीचं कुणाला तर जाऊ द्या. म्हणजे असं आहे हे. म्हणून आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालाय. तर ते गटारीकडे जाण्यापेक्षा तिथं काय सांगतायत की आपल्याला सोनं चांदी मिळालंय. सोनं चांदी आपल्यासाठी काय आहे, मनुष्य जन्म, धर्म, जैन धर्मामधले हे सगळं उत्कृष्ट तत्वज्ञान आपल्याला समजतंय. तर त्याच्याद्वारे आपल्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती हे आपलं मुख्य ध्येय असलं तर ह्याचा फायदा झाला. नाही तर मग काय, त्या गटारीजवळच बसलो आणि त्या गटारीच्या ह्याच्यातच मेलो असं होणार. म्हणून आपण फायदा करून घेण्यासाठी ह्या गोष्टी आपल्यासाठी गुरु आहेत असं वाटतं. म्हणजे त्या गोष्टी आपल्याला सावध करतायत. म्हणजे एक कुणाचं तरी मरण जरी बघितलं ना, असं लगे आपण स्वतःला सावध केलं पाहिजे, अरे मी सुद्धा असू शकलो असतो त्या ठिकाणी, अजून आहे, म्हणजे ते मला बोनस आयुष्य मिळाले, म्हणजे मी आत्ता जिवंत आहे हे माझ्यासाठी बोनस आहे, आणि त्याचा मला काहीतरी फायदा करून घेतलाच पाहिजे. ओम सावधान, जाणा हा मी शुद्ध जीव आहे, जाणणारा आहे, मात्र जाणत आहे. जाणणे सोडून मी अन्य काहीही करणारा नाहीच. जाणा हा मी परद्रव्याचा करता नाही. मी जीव आहे, शरीर नाही. मी या शरीराचा करता धरता नाही. या शरीराचे परिणमन करणारा नाही.
5 इंद्रियांच्या विषयाला भोगणारा मी नाही. मी तर या शरीराला मात्र जाणणारा आहे. या शरीराच्या परिणमनाला मात्र जाणणारा आहे. या 5 इंद्रियांना, 5 इंद्रियाच्या विषयांना मात्र जाणणारा आहे. मी खाणारा नाही, जाणणारा आहे. मी अन्न पाण्यावर जगणारा नाही. अन्न पाणी शरीरासाठी आहे, जीवासाठी नाही. मी फक्त या अन्नग्रहणाला जाणणाराच आहे. आजपर्यंत एक कण अन्नाला देखील मी स्पर्श देखील केला नाही. मी अस्पर्शी आहे. उद्गलाला मी स्पर्श करू शकतच नाही. स्पर्श हा गुण उद्गलाचा आहे, जीवाचा नाही. आजपर्यंत मी खाणारा, मी पिणारा याद्वारे मिथ्या कल्पनाच केल्या आणि दुःखाला प्राप्त झालो. आता समजले, मी माझ्या जीवत्व शक्तीवर जगणारा आहे, अन्नावर नाही जाणार.